कंपनी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे आणि आमचे आरसीपीचे प्लाटून जे बाहेरचे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेले आहे. होणार आहे या पार्श्वभूमीवरती ग्रामीण पोलिसांकडून काय दक्षता घेण्यात आली? आज जो NIA कोर्टचा रिझल्ट येणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव या ठिकाणी शांतताभंग होऊ नये, त्या ठिकाणची शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून मालेगावमध्ये बाहेरून बंदोबस्त देण्यात आलेला आहे. यामध्ये हेडक्वार्टरमधील अधिकारी, अंमलदार, त्याचबरोबर SRPFची एक कंपनी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. सर्व मालेगावमधले महत्त्वाचे जे मुद्दे पॉईंट्स आहेत त्या सर्व पॉईंट्सवर फिक्स पॉईंट पेट्रोलिंगचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. QRTचा सुद्धा त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर RCPचे प्लाटून्स हे सुद्धा आजच्या बंदोबस्तामध्ये असणार आहेत. स्थानिक लोकांच्या बरोबर बैठक घेतलेली आहे. अफवा कोणी पसरवणार नाही या संदर्भात सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि इतर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मालेगावमधली शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.